फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज ना मी तुम्हाला पोह्याचा चिवडा कसा करायचा हे शिकवणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीचा आहे। खूप कमी वेळात होतो, कमी वेळात म्हणता येणार नाही पण पटकन होतो आणि खूप थोड्या सामानामध्ये होतो। हे सगळं सामान आपल्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरी असतं। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। हे बघा, मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। माझ्याकडे सगळ्यात मोठं भांडं म्हणजे ही कढई आहे। त्याच्यामध्ये मी तेल घालते आणि तेल आपल्याला भरपूर घालायचंय, कारण की तेल हे टिकवण्यासाठी सुद्धा मदत करतं। जर आपल्याला चिवडा हा खूप दिवस टिकवायचा असेल तर याच्यामध्ये तेल घालण्यासाठी काहीही काटकसर करू नका, भरपूर तेल घाला। आणि हा चिवडा आरामात 6 महिने आरामात टिकतो, बिलकुलही मऊ पडत नाही, व्यवस्थित राहतो। तर आपण हे बघा, मी किती तेल घातलेलं आहे तुम्ही बघू शकतात। साधारणतः 1 वाटीभर मी तेल कढईमध्ये घातलेलं आहे। मोठ्या गॅस करून मी ते गरम करून घेते आणि त्यामध्ये मोहरी घालते। मोहरी तुमच्या आवडीनुसार घाला, तुम्हाला किती आवडते चिवड्यामध्ये। खूप जणांना चिवड्यातली मोहरी खायला खूप आवडते, त्यानुसार। पण माझ्याकडे नाही तितकी खात म्हणून मी कमी करते। आणि मी हा चिवडा 1 किलोचा चिवडा करते, तर तुम्हाला 1 किलो चिवडा करता येईल असं पण मी हे प्रमाण तुम्हाला सांगते। ते 1 किलो पोह्याचा नाही, पूर्ण तयार होऊन तो 1 किलो होईल असा चिवडा आहे। आणि पोहे आधी भाजून घेतले तरी चालतात, किंवा आता चिवड्याला फोडणी देताना ते भाजले तरी, मी जसं करते तसं भाजले तरी चालतात, किंवा आधी भाजून घेतले तरीही चालतात, काहीही प्रॉब्लेम नाही आहे। आणि पातळ पोह्याचा केला तरी चालतो, किंवा हा जाड पोह्याचा केला तरी चालतो। मी आत्ता सध्या जाड पोह्याचा करते, जे आपण रेग्युलरली नाश्त्यासाठी जे पोहे वापरतो त्या पोह्याचा मी आत्ता चिवडा करते। हे बघा, आता मोहरी फुटलेली आहे, तर आपण याच्यामध्ये 1 वाटीभर शेंगदाणे घालूयात। बघा, माझी एवढ्या साईजची ही वाटी आहे, ते तुमच्याकडे जी रेग्युलर साईज असते एवढी ती 1.5 वाटी, आणि एवढी वाटी असेल तर 1 वाटी तुम्ही शेंगदाणे घालायचे आहेत। 1 वाटी साधारणतः मी अंदाजा सांगितला तर 125 ग्रॅम शेंगदाणे आहे, ते 100 ते 125 ग्रॅम। आणि मी हे आधीच भाजून ठेवते थोडेसे, त्यामुळे आता जास्त आपल्याला तेलामध्ये तळायची गरज नाही आहे, कारण की हे शेंगदाणे मी जास्त दिवस टिकावेत म्हणून मी याला भाजून ठेवते। एकदाच किराणामध्ये आणलं की मी सगळे शेंगदाणे भाजून ठेवत असते आणि मग त्याला व्यवस्थित थंड करून डब्यामध्ये भरते। त्यामुळे आपल्याला आता जास्त तळायची गरज नाही आहे, पण थोडंसं तळूयात। याच्यामध्ये हे बघा, ह्या वाटीने साधारणतः अर्ध्याला थोडी वरती डाळवं घालणार आहोत। मी शेंगदाण्यासोबत हे पण डाळवं पण छान परतून घेऊयात, तळून घेऊयात त्याच्यामध्ये। आणि शेंगदाण्याचं डाळव्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकतात, तुम्ही वाढवूही शकतात, तुमच्या आवडीनुसार आहे। याचं प्रमाण कमी केलं तर तुम्हाला थोडेसे पोहे वाढवावे लागतील, म्हणजे 1 किलोचा व्यवस्थित चिवडा होईल। हे बघा, शेंगदाणे आणि डाळवं व्यवस्थित तळल्या गेलेले आहे। डाळव्याला जास्त लाल होऊ द्यायची गरज नसते, थोडंसं तेलामध्ये
घातलं की झालं. तर याच्यामध्ये मी कढीपत्ता घालते. हा कढीपत्ता मी वाळवून त्याला थोडंसं हाताने क्रश करून ठेवत असते, कारण की कढीपत्ता चिवड्यामध्ये खूप छान लागतो. पण चिवडा खात असताना त्याचे असे मोठे मोठे पानं असल्यावर ते खाल्ल्या जात नाही, त्यामुळे मी त्याला वाळवून थोडंसं हाताने क्रश करून मी ठेवत असते. आता याच्याच मध्ये आपण हळद घालणार आहोत. साधारणतः ह्या चमच्याने 1.25 चमचा हळद घालायची आहे. माझी थोडीशी खूप डार्क कलर आहे तो ह्या हळदीने, त्यामुळे मी इतकी घालते. जर तुमच्याकडे जे हळद असेल त्याचा जर कलर व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही अजून थोडीशी वाढवू शकतात. तर याच्याच मध्ये मी आपल्याला जितकं तिखट हवं असेल तितकं चवीप्रमाणे तिखट घालते. म्हणजे साधारणतः या चमच्याने 1 चमचा मी तिखट घालते. आणि हळद तिखट हे चवीप्रमाणे असतं. आणि साधारणतः 2 चमचे धने पावडर घालते. आणि खूप जण धने पावडर घालत नाहीत, पण याची खूप छान अशी चव लागते पोह्याच्या चिवड्याला. चवीसाठी आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालतं. तर बघा तिखट आणि हळद व्यवस्थित छान तेलामध्ये तळलं गेलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पोहे घालणार आहोत. मी स्वस्तिकचे पोहे घेतलेले आहेत आणि हे क्लीन आहेत, त्यामुळे मी याला डायरेक्ट टाकते. हे बघा साधारणतः 1 किलो पोहे मी या कढईमध्ये घातलेले आहेत. 1 किलो पोह्याचं मी प्रमाण सांगितली आहे. आता याला आपण मिक्स करू. तुम्ही म्हणत असाल मी मीठ टाकलेलं नाही आहे, तर मीठ तेलामध्ये नाही टाकायचं आहे, पण आधी याला व्यवस्थित असं मिक्स करू. बघा आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि व्यवस्थित त्याला छान असा कलर आलेला आहे. माझी कढई थोडीशी लहान पडलेली आहे 1 किलो पोह्यासाठी. तुम्ही अजून थोडंसं मोठं भांडं घेऊ शकता, किंवा आत्ता या स्टेजला तुम्ही 2 ठिकाणी वेगळं घेऊन सुद्धा याला भाजू शकतात, कारण की आपल्याला पोहे व्यवस्थित भाजायचे आहेत. हे व्यवस्थित पोहे जर भाजले गेले तरच हे जास्त दिवस टिकू शकतात, नाही तर हे टिकू शकतात म्हणजे असं खराब होत नाही, मऊ पडतात. आणि नंतर परत याला जर मऊ पडल्यानंतर जर परत याला गरम केलं तर चव याची वेगळी लागते, चांगली लागत नाही. त्याला आपण भरपूर असं भाजून घ्यायचं. खूप वेळ, त्याला सगळ्यात जास्त टाईम भाजण्यासाठीच लागतो. तर याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मी ते साधारणतः या चमच्याने 2 चमच्याने थोडंसं उभरते. कमी मीठ घालते, तर तुम्हाला कमी लागतं जास्त लागतं त्यानुसार कमी जास्त करू शकतात. त्याचबरोबर मी याच्यामध्ये थोडेसे साखर सुद्धा घालते. या चमच्याने साधारणतः 1.5 चमचे साखर घातली आहे. साखर घालणं न घालणं हे प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे. कोणाला आवडते कोणाला आवडत नाही. जर तुम्हाला आवडत असेल याला थोडं आंबट असं फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडर किंवा लिंबू सत्व घालू शकतात.
ची पण चव छान लागते, पण आमच्यात खात नाही त्यामुळे मी नाही घातलेलं आहे. जर तुमच्याकडे आवडत असेल तर 1 चमचे आमचूर पावडर घाला. आणि व जर आमचूर पावडर नसेल घालायचा तर 1 पाव चमच्याला थोडंसं कमी लिंबू सत्व घाला, कारण लिंबू सत्व खूप आंबट असतं त्यामुळे एकदम. आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी साखर घालू शकतात. आता याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. असं परतून घ्यायचं आहे की हे थोडंसं असं लाल दिसलं पाहिजे, छान असं दिसलं पाहिजे. तुम्हाला असं वाटलं की आता हे भाजले गेलेले आहेत पोहे, असं भाजून घ्यायचं आहे. जेव्हा फोडणी द्यायच्या आधी आपण भाजतो तर ते भाजल्याच्या नंतर जसं आपल्याला कळतं की हे भाजलेत आता, तसंच आत्ता भाजायचं. हे बघा मी त्याला साधारणतः 15 मिनिटाला भाजलेलं आहे. हे बघा असं छान असं याला लालसर असा कलर आहे. ते आता कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे, पण याला एक छान असा कलर आलेला आहे. आणि आता खाली थोडासा करपता आहे. आता आपण या स्टेजवर याला बंद करूयात. आणि याला स्टोअर करायचं असेल तर तुमच्याकडे आता एवढा मोठा डबा जर असेल प्लास्टिकचा तर तुम्ही त्याच्यात ठेवू शकता. फक्त एवढंच की याला स्टीलच्या डब्यामध्ये नाही ठेवायचं, स्टीलच्या डब्यामध्ये लगेच मऊ पडेल. याला एकतर एअरटाईट डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये, किंवा सगळ्यात चांगलं ऑप्शन म्हणजे जी आपली ही कॅरी बॅग जी असते याच कॅरी बॅगमध्ये तुम्ही ठेवू शकता. कारण व्यवस्थित याच्यामध्ये 1 किलो बसतं, दुसरी वेगळी कॅरी बॅग घ्यायची गरज नाही. आणि मी याच कॅरी बॅगमध्ये ठेवते. मी असं कोणता डब्बा आहे त्याच्यात ठेवत नाही. आणि खूप दिवस राहतो ह्या याच्यामध्ये आणि बिलकुलही मऊ पडत नाही. चला मग, पण ह्या त्याला पण गरमच याला बॅगमध्ये नाही भरायचं, कॅरी बॅगमध्ये. त्याला असं व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे, पूर्ण थंडगार होऊ द्यायचं. रूम टेम्परेचरवर पण नाही, पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. आणि मग त्याला कॅरी बॅगमध्ये भरायचं. आता आपण गॅस बंद करूयात. थंड झाल्याच्या नंतर याला कॅरी बॅगमध्ये भरलं की तुम्ही 6 महिने चिवडा आरामात ठेवू शकतात. माझ्याकडे हा 6 महिने राहतच नाही. हा 1 महिन्याभरातही नाही, एक 15-20 दिवसांमध्ये संपून जातो. चला मग आता अशा नवीन तुम्हाला हा चिवडा कसा वाटला हा मला कमेंटमध्ये कळवा. म्हणजे तुम्हाला अशाच वेगवेगळ्या अशा छान अशा रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे लगेच मिळेल. आणि तुम्हाला अजून कोणत्या नवीन रेसिपीज जर बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याचे व्हिडिओज नक्की तुम्हाला, त्याच्या रेसिपीज मी नक्की तुम्हाला सांगेल. चलो बाय, थँक्यू.